नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे आपल्या हॅपी लाईफ या चॅनलमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला, ज्याचं नाव आहे स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी। अनेक लोक स्वतःला मान देत नाहीत। अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीचे आहे। स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला मान सन्मान देणे। अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो, म्हणजे आपणच आपला आदर करत नाही। आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा। आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो, तर ही चूक कधीच करू नका, कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं। एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल, तर असं अजिबात करू नका, कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे। तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहेत हे कधीच कुणाला सांगू नका, कारण जर काही अडचणी आल्या आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवतील। ही व्यक्ती फक्त बोलते, करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो। यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही। मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआप समाजात मान वाढतो। कधीच स्वतःला दोष देऊ नका, कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचा मान कमी होतो। एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियसली घेत नाहीत। त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे, तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका, कारण यामुळे तुमचा मान कमी होतो। संघर्ष हा कायम एकट्याचाच असतो हे लक्षात ठेवा। प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेच जण येतात। अशा वेळी हुरळून न जाता आपला संघर्ष काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं। यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा, यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे। स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा। प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका, कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात, मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी, कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे। स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा। स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो कायमस्वरूपी लक्षात ठेवा। अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो, कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात। अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा। समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मानसन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो। त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी जरूर घ्यावी। जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करतंय याकडे लक्ष देऊ नका। कोण कशासाठी आणि का करतंय याचा फार विचार करू नका, कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त खुश राहाल। यामुळे तुम्ही आनंदी राहण्याचा हा कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे आणि तो जरूर लक्षात ठेवा। स्वतःला वेळ द्या। जेव्हा तुमची मेंटल हेल्थ चांगल्या सिच्युएशन मध्ये नसते तेव्हा स्वतःला वेळ द्या। आपण करू शकत नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसू नका। जेवणे, झोपणे किंवा इतर गोष्टी करणे यासारख्या सामान्य गोष्टी देखील काही वेळा तुमच्यासाठी हार्ड होतील। नक्कीच संघर्ष करायला लागेल, पण विश्रांती घ्या। स्वतःसाठी दयाळू व्हा आणि वाईट वेळ तात्पुरती आहे हे जाणून घ्या। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा। हॅपी रहा, हेल्दी रहा, खुश रहा।